महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदानात वाढ झाली हे आपण पाहिलं, पण मतदारसंघनिहाय काय स्थिती आहे हे देखील आपण पाहणं तितकंच गरजेचं ठरतं। महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात किती टक्के मतदान वाढलंय यावर आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी कोणकोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदानाची वाढ झाली ती देखील आपण जाणून घेऊया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारसंघ आहे कोपरी पाचपाखाडी। मतांची टक्केवारी 2019 साली होती 49.20%, तर 2024 मध्ये ही टक्केवारी झाली 59.85। फरक पडलेला आहे 10.65% इतका। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम। 2019 साली टक्केवारी होती 50.2%, तर 2024 साली हीच टक्केवारी गेलेली आहे 54.49% आणि मतदानामध्ये वाढ झालेली आहे 4.47% इतकी। दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मतदारसंघ बारामती। 2019 साली टक्केवारी होती 68.82, यंदा आहे टक्केवारी 71.3%। मतदान वाढलेलं आहे 2.48% इतकं। रवींद्र चव्हाण मतदारसंघ डोंबिवली शहर। 2019 साली टक्केवारी होती 40.82%, यंदा टक्केवारी आहे 56.19%। मतदानामध्ये वाढ झालेली आहे 15.37% इतकी। सुरेश खाडे मतदारसंघ मिरज। 2019 साली टक्केवारी होती 55.15, यंदा आहे टक्केवारी 65.60। मतांची मतांच्या टक्केवारीत वाढ झाली 10.45 इतकी। विजयकुमार गावित मतदारसंघ नंदुरबार। 2019 साली मतांची टक्केवारी होती 55.59, 2024 साली मतांची टक्केवारी पोहोचली 64.54 इतकी। वाढ झालेली आहे 8.95% इतकी। दादा भुसे मतदारसंघ मालेगाव बाह्य। 2019 साली टक्केवारी होती 59.70, 2024 साली टक्केवारी पोहोचलेली आहे 67.54 वर। फरक पडलेला आहे मतांच्या टक्केवारीत 7.84% इतकी वाढ पाहायला मिळते। पुढचे मंत्री आहेत संजय बनसोडे मतदारसंघ उदगीर। 2019 साली टक्केवारी होती 60.21, 2024 साली पोहोचलेली आहे 67.11। मतांच्या टक्क्यांमध्ये वाढ झाली 6.9% इतकी। तर छगन भुजबळ मतदारसंघ येवला नाशिक। 2019 साली टक्केवारी होती 67.77, 2024 साली मतांची टक्केवारी पोहोचली 74.5%। मतांची वाढ झालेली आहे 6.73% इतकी। तर पुढचे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा मतदारसंघ आहे मलबार हिल। 2019 साली टक्केवारी होती 46.99, यंदा टक्केवारी आहे 52.53% इतकी। मतदान वाढलेलं आहे 5.57%। आणि याचबद्दल आपण पुन्हा एकदा आपल्या मान्यवरांकडे वळणार आहोत। मी पुन्हा एकदा सरिता मॅडमकडे टॉस देतोय। मॅडम, टॉस टू यू। सर्वात आधी अतुलजी मी परत आपल्याकडे येते। मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघामध्ये जर टक्केवारीमध्ये ही वाढ झाली आहे तर ह्याचं कारण नक्की काय आहे? लाडकी बहिणीचा परिणाम दिसतोय का? नाही, आपण बघितलं असेल की सगळ्यांनीच मतदान बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण स्वतः ओळखतात की दक्षिण पश्चिमची लढाई ही अतिशय म्हणजे काटेकी टक्कर ज्याला म्हणतात सरिताजी, तशी काटेकी टक्कर जी आहे ती दक्षिण पश्चिममध्ये अगदी स्पष्टपणे दिसते आहे। मी त्याच्यापेक्षा जास्त काही भाष्य करणार नाही, पण 3-4 सभेला मी पण गेलेलो होतो। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेगळा होता। आपल्याला माहिती आहे बजाजनगर, लक्ष्मीनगर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळजवळ 10% अधिकची चा फरक पडलेला आहे। कोपरी पाचपाखाडीमध्ये आपल्याला लाडकी बहीण प्रेमाची लढाई आहे ना, ती प्रेमाची लढाई असल्यामुळे दोन्ही नाही, तिथे ती प्रेमाची लढाई आहे ना दोन्ही शिवसेनेची, त्यामुळे तिथे सगळ्यांनी मतदार बाहेर काढले असेल आणि केदार दिघे हे पुतणे आहेत आनंद दिघेंचे, त्यामुळे तिथली लढाई जी आहे ती लढाई पण बघायला पाहिजे आपण कशी होते। इथून मी सांगू शकणार नाही, पण दक्षिण पश्चिमच्या लढाईबद्दल मी जे बोललो सरिताजी, आपण विदर्भाबद्दल मतदारसंघ केला होता, दक्षिण पश्चिमची लढाई पण खूप चांगली झालेली आहे आणि त्या लढाईमध्ये असं दिसतं की काहीही पण होऊ शकतं नागपूरमध्ये, अशा पद्धतीची ती लढाई झालेली आहे। आणि विदर्भामध्ये ज्या पद्धतीचा सोयाबीनचा जो प्रश्न होता, बेरोजगारीचे हे दोन प्रश्न आणि महागाई, हे तीन प्रश्न अतिशय मोठे होते। आपण बोलत असताना लोक त्याला रिस्पॉन्ड करायचे,
लोक त्या गोष्टीवर असं वाटायचं की आपल्याशी संवाद साधत आहे. तर याच्यामुळे जो टक्का वाढलेला आहे तो टक्का वाढलेला दिसतो. तुम्ही 7 ते 9, 9 ते 11 जे मतदान सांगता आपल्याला, 11 ते 1 वाजता सांगतात, 3 वाजता, 5 वाजता, ते कॉन्स्टंटली वाढलेलं आहे. एकतर काय होतं, वातावरण चांगलं होतं, असं दुपारी खूप ऊन होतं असं पण नव्हतं विदर्भात पण, आणि वातावरण चांगलं असल्यामुळे कंटिन्यू दिवसभर जे आहे ते मतदान होत गेलेलं आहे. आता हे बघायला पाहिजे की महिलांचं मतदान किती झालं आणि पुरुषांचं मतदान किती झालं. बऱ्याच ठिकाणी पुरुषांचं मतदान हे जास्त झालेलं आहे, संख्या जास्त होती. आपण पाहिलं असेल की 9 करोड 25 लाखाच्या आसपास मतदान होतं, त्यातलं एक जवळपास 50 लाख मतदान पुरुषांचं जास्त होतं. हे जरा महाराष्ट्रासाठी काही भूषणावं नाही आहे. म्हणजे इथे सेक्स रेशो जो आहे तो किती स्क्यूड आहे हे पण याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. पण एकंदरीत खूप लाडक्या बहिणीचा विषय होता, ते महागाईचा विषय तेवढाच मोठ्या प्रमाणावर दिसत होता. त्याच्यामुळे खूप जास्त प्रेडिक्शन जे आहे ते आता कोणीच करू शकत नाही. म्हणजे आता मी बऱ्याच चॅनलवर होतो, जे खूप होते, CSDSचा सर्वे जो आहे त्यांनी तर जवळजवळ 61-62 जागा सोडून दिलेल्या आहे की याच्यावर आम्ही प्रेडिक्टच नाही करू शकत. तर हे अशा पद्धतीची निवडणूक, हायपर लोकल निवडणूक जी आहे ती हायपर लोकल निवडणूक झालेली आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही विदर्भामध्ये 40च्या जवळपास जाऊ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आम्ही 30 क्रॉस करू, असा जो सर्वे जो आहे तो आमचा स्पष्टपणे सांगतोय. आणि सरप्राइझिंगली मुंबईमध्ये आम्ही चांगलं करतो आहे. मुंबईमध्ये जे आम्हाला वाटत होतं त्याच्यापेक्षा आमच्या 1-2 सीट जास्त होतात आहे. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बरोबरीमध्ये सुटलेलं आहे. थोडंसं कोकणमध्ये आम्हाला चिंतेचा विषय आहे, पण मला असं वाटतं की ह्या 2 रिजनमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70 पैकी जवळजवळ 45च्या आसपास आम्ही जागा जिंकतो आहे. आमच्या सर्वेप्रमाणे किंवा आमचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्याप्रमाणे मी बोलतो आहे. तुमच्या सर्वेमध्ये सगळ्यात जास्त जागा तुमच्या तिघांपैकी कोण जिंकताय? आता त्याच्यामध्ये जाऊ नये आपण सरिताजी, ते कसं आहे, तुम्ही किती प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी म्हणूनच मी बोलणार, त्याच्यामध्ये आपण जाऊ नाही आहे. आम्ही 102 जागा लढलो तर ऑब्व्हियसली आम्ही जास्त जागा लढलो तर जास्तच जिंकणार. जसं सर्वात जास्त 6 पक्षामध्ये 170च्या जवळपास, 152 ऑफिशियली आणि मैत्रपूर्ण लढत असं मिळून 170च्या जवळपास BJP लढताना दिसते एकटा पक्ष. तर अशा पद्धतीने आम्ही पण 102-103 जागेवर आम्ही पण लढलेलो आहोत. 96 जागेवर जवळपास शिवसेना लढली आहे, 86 जागेवर राष्ट्रवादी लढलेली आहे, आपल्या आपल्या याच्यातून दिलेले आहे. मला असं वाटतं खूप काटेकी टक्कर झालेली आहे. पण अँटी इन्कम्बन्सी, अँटी इस्टॅब्लिशमेंट व्होट जे आहे ते दिसत होतं, असं माझं तरी स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. मी म्हणजे काही दावा नाही करणार. ते एक्झिट पोल म्हणजे आता सगळा म्हणजे खुळखुळा झाला आहे त्याचा. कोणी लोक म्हणजे नंतर हसतात 23 तारखेला काय होईल, सोशल मीडियावर बघा. तर ते मला असं वाटतं की 23 तारखेला निकाल मात्र जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने लागतील, अशा पद्धतीचा आमचा कयास आहे, आमचा अंदाज आहे तो. प्रवीणजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रचंड मेहनत घेतली आणि त्याबद्दल ह्या खेपेला सगळेच जण बोलतात आहेत. 100% मतदान व्हावं अशीच त्यांची इच्छा होती. हा जो वाढलेला आकडा आहे ह्याकडे आपण कसं बघता? हा संघाच्या प्रयत्नामुळे झालेला आहे का? याचा फायदा महायुतीला होणार का? 100% जे मतदान वाढलंय त्याच्यामध्ये संघाचा सिंहाचा वाटा आहे, हे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो, कबूल करतो. कारण मतदान परिष्कार नावाचं एक अभियान संघाने त्या ठिकाणी चालवलं आणि ते चालवत असताना हजारोच्या संख्येनं, लाखातही असेल, त्यांनी छोट्या छोट्या बैठका केल्या, इमारतीच्या केल्या, त्या ठिकाणच्या चाळीत केल्या, झोपडपट्टीत केल्या, वाड्या वस्त्यांवर जाऊन इंटेरियर भागात सुद्धा केल्या की मतदान मोठ्या प्रमाणावर करा. त्यांनी कुणाला मतदान करा असं पर्टिक्युलर पक्षाचं सांगितलं नाही, पण मतदानाचा टक्का वाढवा आणि त्याच्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळालंय. आणि या वाढीमध्ये त्यांचं निश्चितच फार मोठं योगदान आहे, मी कृतज्ञतापूर्वक सांगतो. दुसरं, त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लोकशाहीचा उत्सव मनवत असताना मतांची टक्केवारी वाढवा हे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला दिसेल. तिसरं म्हणजे देवेंद्रजींनी जो नंतर धर्मयुद्ध आणि आक्रमकता त्या ठिकाणी जी काही घेतली त्यावरून सुद्धा कन्सॉलिडेशनचं, मतांची टक्केवारी वाढण्यासंदर्भात त्याचा उपयोग झाला. आणि एक गोष्ट आम्हाला नाकारून चालणार नाही की निवडणूक आयोगाचं सुद्धा योगदान आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की प्रचंड अव्यवस्था होती, गर्दी होती, सफोकेशन होती, पंखे नव्हते, मतदान केंद्रावर रांगा होत्या आणि हजारोंच्या संख्येनं मतदार त्या ठिकाणी परत गेले. आणि आता या वेळेला तेव्हा भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेऊन आयोगाबरोबर बैठका केल्या. छोटी मतदान केंद्र करा, 600-700ची करा, इमारत मोठी असेल त्या ठिकाणी तर तिथे मतदान केंद्र करा.
आतमध्ये वोटिंगच्या वेळेला तुम्ही एका मिनिटात एक माणूस असला की एक 2-2 मिनिटं थांबायला लागायचं, तर एका मिनिटात 3 मतदान व्हावं अशा प्रकारचं कॅल्क्युलेटेड मतदान फास्ट होण्यासंदर्भात सुद्धा यंत्रणेला सूचित केलं आणि आयोगानं त्याच्यावर त्या ठिकाणी प्रवीणजी, आपण जे सकारात्मक सांगत आहात भूमिका ती घेतली, ही त्याचाही कारणं परिणाम आहेत आणि ज्यामुळे सगळ्यात मतदान महत्त्वाचं वाढलं. माझा प्रश्न आपल्याला वाढीची हा कारणं. होता, ही वाढीची कारणं आपण सांगितलीत, वाढलेले आकडेच आपल्याला दिसतात आहेत. माझा प्रश्न आपल्याला हा होता की याचा फायदा नक्की कोणाला आहे? कारण पारंपरिक आडाखे आपण जर बघितले तर आपले असे असतात की जेव्हा 100% मतदान वाढतं तेव्हा ते अँटी एस्टॅब्लिशमेंट असतं. मी त्याच मुद्द्यावर आलो. आपण वाढीची कारणंही विचारलीत. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, जेव्हा जेव्हा मतदान वाढलंय त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी फायदा झाला. लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण बघाल की उद्धवजी ठाकरे साहेबांची 2.5 वर्षाची कारकीर्द आणि त्यानंतरची असणारी 2 वर्षाची शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादांची कारकीर्द, याचाही विकासात्मक जे काही फरक तो लोकांना त्या ठिकाणी दिसला. प्रत्येक आमदाराच्या विधानसभा क्षेत्रामध्ये कामं मोठ्या प्रमाणावर झाली, वेगवेगळ्या प्रकारची महामंडळं झाली, गरीब घटक समाज जे आहेत त्यांच्यासाठी छोटी मोठी त्या ठिकाणी महामंडळं करून त्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळाला. असं सर्वव्यापी काम त्या ठिकाणी सरकारचं झालं. त्याच्यामुळं ती लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली आणि स्वाभाविकपणे करणारे आम्ही आहोत. विकासाची कामं आम्ही केलीत आणि त्याच्यामुळे फायदा निश्चितपणे त्या ठिकाणी आम्हाला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं फायदा आम्हाला का होईल? मतदान वाढवताना आम्ही गेलोय. आमच्या बूथवर यंत्रणा होती. आम्ही फक्त मोठी भाषणं करत नव्हतो, तर बूथवर त्या ठिकाणी मतदान वाढीसाठी फिरत असताना भाजपचा प्रचार त्या ठिकाणी करत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असं एकमेव देशात पंतप्रधान झाले की बूथ अध्यक्षांशी बोलत होते, मतदान वाढवा जेणेकरून चांगलं मतदान आपल्याला होईल. अशा सगळ्या बाजू जर एकत्रित केल्या तर मला वाटतं याचा उपयोग भारतीय जनता पार्टीलाच मोठ्या प्रमाणावर होईल. कारण आपण बघाल की काही विशिष्ट समुदायानं जे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान रांगा लावून केलं, तेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालं नाही. कम्पॅरेटिव्हली त्या ठिकाणी जनरल वोटिंग जास्त झालं. त्याचाही फायदा या ठिकाणी आम्हाला यश मिळण्यामध्ये किंवा ज्या काही जागा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येण्यामध्ये निश्चितपणे हाच होईल आपला मुद्दा घेऊन अशा मी प्रकारचा आम्हाला विश्वास त्या ठिकाणी राजीव खांडेकरांकडे मला दुसरं जाते. राजीवजी, आपण काय सांगाल? एकंदरीत पारंपरिक आपण जर बघितलं तर अँटी इन्कम्बन्सी किंवा अँटी एस्टॅब्लिशमेंट असं ही मतं असतात जेव्हा ती एवढ्या मोठ्या पटीनं वाढतात. पण थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 10% मतदान वाढलंय 2019 आणि 2024 आणि बऱ्याच मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं दिसतंय. त्यात एक जर बारीक आपण बघितलं 10 मंत्री जर बघितले टॉपचे, तर त्यात भाजपचे कमी आणि इतर 2 पक्ष जे आहेत महायुतीतले त्याचे जे मंत्री आहेत त्यांच्या इथं हा फरक मोठा दिसतो. आपण ह्याकडे कसं बघता? नाही, याच्याबद्दल 2 गोष्टी आहेत. एक तर 2014 पासून जर आपण इलेक्शन्स बघितल्या तर 14मध्ये जास्त मतदान झालं होतं, त्याचा भाजपला फायदा झाला होता. 19 म्हणजे, आणि हे भाजपच्याच आज सोशल मीडियावरून सांगितलं जात होतं. 14मध्ये जास्त झालं, फायदा झाला, 19मध्ये कमी झालं, नुकसान झालं, अशा अर्थाचं ते होतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी हे सांगितलंच की आम्हाला हे दिसतंय की जेव्हा जास्त मतदान झालं तेव्हा आमचा फायदा झाला. मग अशी अतुलजींनी जो एक मुद्दा मांडला होता की या खेपेला भाजपची अपेक्षा ही होती, म्हणजे अतुलजींच्या मुद्द्याकडे मी नंतर येतो, या खेपेला भाजपची ही अपेक्षा होती की जेवढं मतदान जास्त होईल त्याच्यामध्ये महिलांच्या मतदानाचं प्रमाण किती आहे त्याच्यावर आमचं यश आपल्याला अंदाज त्याचा करता येईल. जर महिलांचं प्रमाण जे साधारणपणानं पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान हे 4 ते 5% कमी असतं, म्हणजे गेल्या आपण कुठल्याही निवडणुका काढल्या तर त्याच्यामध्ये महिला मतदार पुरुषांपेक्षा कमी असतात, तो गॅप या खेपेला किती भरून निघतो त्याच्यावर आमच्या यशाचा अंदाज बांधता येईल असं भाजप आणि महायुतीतले नेते सांगत होते. जर आपण आज सगळ्या राज्यभरातल्या मतदानाचे जर आकडे बघितले तर त्याच्यामध्ये अपवादानं असे मतदारसंघ आहेत जिथं महिला मतदारांनी पुरुष मतदारांच्या पेक्षा जास्त संख्येनं मतदान केले, त्यांना ओलांडले. पण अनेक, म्हणजे बहुतेक ठिकाणी राज्यातल्या बहुतेक सगळ्या मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जो गॅप होता तो गॅप या खेपेला भरून निघालेला आहे. आणि म्हणजे खूप
ते प्रमाण जे आहे ते 4-5 टक्क्यांचं जे असायचं ते आता 1.5-2% आलेलं आहे. तर भाजप आणि महायुतीचा हा जो आडाखा होता की जर महिला मतदारांचं प्रमाण वाढलं तर तो लाडकी बहीणचा परिणाम असेल आणि त्यामुळे आमचं मतदान वाढेल, आमच्या बाजूनं पडणारं, तर ते आपल्याला 23 तारखेला कळेल की खरंच तसं झालंय का ते. एक मधल्या काळामध्ये असं बोललं जात होतं की राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं जे वातावरण आहे असं मानणारे जी लोक होती त्यांच्याकडून असं सातत्यानं ऐकायला मिळत होतं की तुम्ही बघा की राज्यामधले जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये खूप क्षोभ आहे आणि त्यामुळं जागोजागी मंत्री तुम्हाला पडलेले दिसतील. तर जर त्यांचं भाकीत खरं होणार असेल तर मग हे वाढलेलं मतदान त्यांच्या विरोधातही जाऊ शकतं. तर त्यामुळं प्रत्यक्षामध्ये काय होईल ते आपल्याला कळेल 23ला. पण म्हणजे आत्ताची स्थिती ही आहे की महाविकास आघाडीला असं वाटतंय की हा सगळा क्षोभ या मतपेटीतनं व्यक्त झालाय आणि ते असं होणार, या खेपेला मतदान जास्त होणार. आणि तुम्ही बघा सगळ्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये किती मतदान होतंय असं बोललं जात होतं, प्रत्यक्षामध्ये तसंच झालेलं दिसतंय. पण दुसऱ्या बाजूनं महिलांचं मतदान ज्या अपेक्षित होतं महायुतीला तसं झालेलं असल्यामुळं त्याचा कदाचित फायदाही होऊ शकतो असं मला वाटतं. प्रकाशजी, मी आपल्याकडे येते. आपण कसं बघता ह्या सगळ्या वाढीकडे? मला असं वाटतं की ही जी चर्चा चालल्या त्याच्यामध्ये मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की जे मंत्री उभे होते, उदाहरणार्थ एकनाथ शिंदे असतील, अजित पवार, आपण अशी 2 नावं गृहीत धरू, तर त्यांचं मतदान फिक्स होतं. त्या मतदानामध्ये कोणत्याही प्रकारचा फार मोठा बदल होण्याची शक्यता नव्हती. परंतु मतदान त्यांच्या विरोधात जो उमेदवार उभा राहणार होता तो नवीन मतदान कलेक्ट करणार होता, त्याचं संघटन करणार होता. म्हणजे उदाहरणार्थ युगेंद्रला जे मतदान मिळणार होतं ते नवीन मतदान संघटित करून मिळणारं मतदान आहे. म्हणजे जर बारामतीचे तुम्ही 3 भाग मानले, बारामती शहर, बारामती बागायती भाग आणि बारामती जिरायती भाग, तर जिरायती भागातलं मतदान हे अजित पवार विरोधी मतदान असणारं युगेंद्र पवार यांनी जर वळवलं तर मतांचा टक्का वाढेल. ते निवडून येतील का नाही हा मुद्दा वेगळा, पण मतांचा टक्का मात्र तिथं वाढू शकतो. हेच लॉजिक तुम्ही प्रत्येक जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांकडे लोक गेले, जे मंत्री आहेत आणि ते उभे राहिले, त्यांची मतं स्टॅग्नंट राहणार आहेत. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी मतं गोळा केली जाणार आहेत ती मतांचा टक्का वाढवणारी असतील. परंतु ते विजयात रूपांतरित करतील का हे मात्र सांगता येणार नाही. म्हणजे मतांचा टक्का तिथं का वाढला तर त्याचं हे एक कारण मला द्यावंसं वाटतं. नक्कीच. खरं तर ही चर्चा अशी बऱ्याच वेळ आपण चालू शकतो पुढे, मात्र आता आपल्याला वेळेची मर्यादा सुद्धा आहे, त्यामुळे आपण इथेच थांबूया. ओव्हर टू दीपक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.